एक स्त्री जी स्वतःशीच लढते आहे. एक पुरुष जो काही न बोलताही सगळं समजतो आहे. आणि एक गैरसमज जो नात्यांची परीक्षा घेतो आहे. कनक आणि ध्रुवच्या नात्याला आज कुठे येऊन ठेच लागणार आहे? नमस्कार मित्रांनो. दिलकशी या आपल्या आवडत्या मालिकेच्या भाग 23मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा भाग आहे मनातल्या वादळाचा, न बोललेल्या प्रश्नाचा आणि विश्वासाच्या कसोटीचा. कनक जे पाहते आहे ते सत्य आहे का? आणि ध्रुव तो जे लपवतो आहे ते भीतीमुळे आहे की प्रेमामुळे? चला तर मग सुरू करूया आजचा भाग. कनक तिथेच उभं राहून विचार करत होती. तेवढ्यात तिला तिथून एक पिऊन जाताना दिसला. मग तिने तो सोबत आणलेला टिफिन त्या पिऊनच्या हातात दिला आणि त्याला तो ध्रुवला द्यायला सांगितलं. कमलाकडे पाहताच कनकचं हृदय एवढं धडधडत होतं की कॅबिनमध्ये जाऊन अजून काही वेगळं पाहण्याची तिच्यात हिंमत नव्हती. म्हणून ती तिथूनच माघारी फिरली. ध्रुव फ्रेश होऊन कॅबिनमध्ये आला तर तेव्हा त्याला पिऊन टेबलवर जेवण लावताना दिसला. हे काय करतात तुम्ही? डबा ओळखीचा वाटल्याने त्याने त्या पिऊनला विचारलं. सर, एवढ्या दिवसांनी घरून डबा आला आहे तर मला वाटलं अनुजा मॅडम यांनी काहीतरी गरम गरम पाठवलं असेल, म्हणून मी ते लगेच वाढायला घेतलं. त्याने पर चेहऱ्यावर स्माईल ठेवून ध्रुवला सांगितले. मग ध्रुवने मान हलवून त्याला जायला सांगितले आणि तो खिडकीजवळ येऊन खाली बघू लागला. तर त्याला कनकची गाडी गेटच्या बाहेर जाताना दिसली. अल्बर्ट, वेअर इज शी? तिच्या गाडीकडे पाहत त्याने अल्बर्टला फोन लावला आणि चौकशी केली. सर, मॅम आत्ताच ऑफिसमधून विलाकडे जायला निघाल्या. अल्बर्टचे बोलणे ऐकून त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि फोन कट करून तो CCTV फुटेज चेक करू लागला. कॅबिनच्या बाहेर कमलाला पाहून कनकच्या चेहऱ्यावरच्या बदलणाऱ्या एक्सप्रेशनवरून त्याला तिच्या मनात सुरू असलेला गोंधळ लक्षात आला आणि त्याने रागातच त्याच्या केसात हात घट्ट केले. ओह गॉड, मी जेवढा हा गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न करतो आहे तेवढाच तो वाढत जात आहे. त्याने पुढच्या मीटिंग अटेंड करण्यासाठी नीलला कॉल केला, पण नील काही कामाने दिल्लीच्या बाहेर असल्यामुळे त्याचा नाईलाज झाला. त्याला इच्छा असूनही कनकच्या मागे घरी जाता येत नव्हते. कोण होती ती मुलगी आणि तिचा अवतार असा का झाला होता? त्यांच्या आयुष्यात कोणी दुसरी तर नाही? नाही, असं नाही होणार. त्यांच्या डोळ्यात तर मला माझ्याविषयी बरंच काही दिसतं. तुझ्याविषयी त्याच्या डोळ्यात बरंच काही दिसून काय फायदा? तुझ्या मनात आहे का त्याच्याविषयी काही? कनक झालेल्या गोष्टीवर विचार करत स्वतःशीच बडबडत बेडरूममध्ये बसली असताना तिला आवाज आला. तिने आवाजाच्या दिशेने वळून पाहिले तर तिला ती स्वतःच तिथे उभी दिसली. तू तू कोण? आणि मला तू हे काय विचारतेस? कनकने विचारलं. मी कोण? अगं वेडी, डोळे उघडून बघ थोडे व्यवस्थित. मी म्हणजे तुझं अंतर्मन आहे, समोरचे आभासी प्रतिबिंब तिला म्हणाले. तो सुद्धा शेवटी एक माणूसच आहे आणि माणसाला अजून काय हवे असते? 5 वर्ष तुझ्या वाचून राहिला आणि त्या बदल्यात तर तू त्याला जवळही येऊ दिले नाही. तुला राग आला होता ना? ते प्रतिबिंब तिला तिच्या चुका दाखवून देत होते. हो, पण मी पण तर दूर राहिले ना. दूर राहिले म्हणून का कोणी असं वागतं? कनक म्हणाली. का का असं कोणी वागणार नाही? इथून जाण्याआधी तू त्या दोघांचं बोलणं व्यवस्थित ऐकलं होतं ना? तेव्हाच तुझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. त्याने फक्त त्याच्या आईच्या सांगण्यावरून हे लग्न केलं आहे. प्रतिबिंब बोलू लागले. हो, पण ती तेव्हाची गोष्ट होती. पण त्यानंतर मी जेव्हाही त्यांच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा मला माझ्याबद्दल काळजी आणि बरंच काही दिसलं. कनक म्हणाली. तेच तेच म्हणते आहे मी. त्याला तुझ्याबद्दल काळजी वाटते. तू त्याच्या मामाची मुलगी आहे म्हणून ती काळजी वाटत असेल. त्या काळजीला तू फिलिंगचं नाव देऊ नकोस.
त्याच काळजीपोटी त्याने तुला त्याचं नाव दिलं, तुला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद दिली. तिचं स्वतःचं प्रतिबिंब तिला कधी त्याच्या बाजूने सांगत होतं, तर कधी त्याच्या विरोधात सांगत होतं. त्यामुळे ती अजूनच कन्फ्यूज होत चालली होती. बघ, अजूनही विचार कर. इतक्या वर्षात जर तुझ्या मनात त्याच्यासाठी काही फिलिंग नाही, तर त्याच्या मनात तरी कुठून येतील? प्रतिबिंब म्हणालं. माझ्या मनात काही नाही असं थोडीच आहे. लग्न झाले आहे माझं त्यांच्याशी आणि लग्न या शब्दाचा अर्थ मला चांगलाच कळतो. तू उगाचच माझ्या मनात काही भरवू नकोस. जा, चालती हो इथून. कनक यावेळेस थोडं रागातच म्हणाली. माझं काय आहे, मी तर निघून जाईल, पण तो सुद्धा तुझ्या जवळून असाच निघून गेला तर? हा हा. असं म्हणून ते प्रतिबिंब तिच्यावर हसायला लागलं. तेव्हा कनकने रागात शेजारी टेबलवर ठेवलेला ग्लास उचलून त्या दिशेने मारून फेकला. तसं ते प्रतिबिंब तिच्या समोरून निघून गेलं. कनक तिथेच तिचं डोकं गच्च धरून बसली. तिला काय करावं ते कळत नव्हतं. शेवटी अशांत मनाला शांत करण्यासाठी ती खाली देवघरात निघून आली. ओम जय नंदलाला, जय वंशीधर श्याम, मनातले प्रश्न जाणणारा तूच माझा राम. तिचे आईवडील गेल्यानंतर तोच तर एक होता आणि ज्याच्यासोबत ती तिचे सर्व सुखदुःख वाटू शकत होती. लहानपणापासूनच कनकची त्याच्यावर फार श्रद्धा होती. तिने जेव्हाही त्याला मनापासून मदतीसाठी हाक मारली असेल, तेव्हाही तो कोणत्या ना कोणत्या रूपात तिच्यासाठी धावून आला होता. जेव्हाही तिच्या मनात चलबिचल व्हायची आणि खूप सारे प्रश्न उठायचे, तेव्हा ती अश्रुरूपी फुलं त्याच्या पायावर वाहून स्वतःला समर्पित करायची आणि तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिला आपोआप मिळायची. आजही तिच्या मनात उठलेले वादळ घेऊन ती मदतीसाठी त्याच्यासमोर बसली होती. ती हात जोडून डोळे बंद करून त्याला मनातून साथ घालत असताना तिच्या डोळ्यासमोर तरळून गेला तो 5 वर्षापूर्वीचा प्रसंग. जर त्यावेळेस ध्रुवने तिच्यावर विश्वास दाखवला नसता तर? विश्वास हा विश्वासच असतो नात्यांमध्ये, जो नात्याला अटूट बंधनात बांधतो. कोणतंही नातं विश्वासापासूनच सुरू होतं आणि विश्वासावरच येऊन संपतं. त्याने तर तिच्यावर विश्वास दाखवून त्याच्या बाजूने हे नातं घट्ट केलं होतं, पण आज कुठेतरी तिचाच त्याच्यावर असलेला विश्वास कमी पडत होता. कधीकधी डोळ्यांनी पाहिलेलंही सत्य नसतं हे तिला माहीत असताना सुद्धा तिच्या मनात त्याच्याविषयी अविश्वास निर्माण झाला होता. हा विचार तिच्या मनात आला आणि तिने एकदम डोळे उघडले. समोर असलेली कृष्णाची मूर्ती हातात बासुरी घेऊन मंद स्मित करत तिच्याकडे बघत होती. आता तेच मंद स्मित तिच्या चेहऱ्यावर सुद्धा पसरलं. तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं होतं. तिने मनोभावे पुन्हा एकदा त्या मूर्तीला हात जोडले आणि देवघरातून बाहेर पडली. ध्रुवने त्याच्या दिवसभराच्या मीटिंग भराभर आवरल्या आणि संध्याकाळपासूनचा बाकीचा वेळ मात्र रिकामा सोडला. तिच्या मनात सध्या काय चालू आहे हे माहीत नसल्याने आज त्याला काहीही करून घरी लवकर जायचे होते. ध्रुव घरी आला तर त्याला लिव्हिंग रूममध्ये कोणी दिसलं नाही. त्याला वाटलं कनक नेहमीप्रमाणे खालच्या गेस्ट रूममध्ये असेल, म्हणून त्याने तिथे जाऊन बघितले, तर तिथेही त्याला ती दिसली नाही. आता मात्र त्याचा जीव थोडा घाबराघुबरा झाला. त्याने बाहेर येऊन लकीला आवाज देऊन पाहिले, पण त्याला लकीही दिसला नाही. तो त्याच्या बेडरूममध्ये आला तर त्याला तिथेही कनकची काही चाहूल लागली नाही. त्याने त्याचा कोट काढून तिथेच सोफ्यावर भिरकवला आणि तो पळतच पायऱ्या उतरून देवघराजवळ आला. तिथेही त्याला कनक न दिसल्याने त्याने अल्बर्टला फोन केला. कनक कुठे आहे? त्याच्या आवाजावरून तो तिच्यासाठी पॅनिक झाल्याचे अल्बर्टला लगेच समजले आणि त्याने वेळ न घालवता त्याला ती गार्डनमध्ये असल्याचे सांगितले. तसा ध्रुव पळतच मागच्या बाजूच्या असलेल्या गार्डनजवळ आला. दरवाजात उभं राहूनच त्याला कनक तिथे मातीत हात घालून कुंडीत काहीतरी रोपं लावताना दिसली. लकी तिच्याजवळ बसून तिला काहीतरी सांगत होता. माळी आणि अजून 2 नोकर बाजूला उभे राहून तिची गंमत बघत होते आणि ती मात्र ते रोप लावत असताना मातीत भरलेले हात घेऊन खूप एन्जॉय करत होती. तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून आता कुठे ध्रुवच्या जीवात जीव आला आणि तो स्माईल करतच मागे फिरून त्याच्या बेडरूममध्ये गेला. थोडा वेळ कनकला समोर न पाहून त्याच्या झालेल्या अवस्थेवर शॉवरखाली उभं राहून तो स्वतःच हसत होता. खरंच ही मुलगी एक दिवस वेड लावेल मला. लकी भैया, आपण या बाल्कनीत छोटे गार्डन अरेंज करूया आणि इथेच आपण पक्ष्यांसाठीचे
छोटे छोटे घरटे लावू. ते मी स्वतः बनवेल. उद्याला जाऊन आपण त्याचा सगळा सामान घेऊन येऊ. ध्रुव शॉवर घेऊन बाहेर आला तोपर्यंत लकी आणि कनक दोन्ही त्याच्या बेडरूमच्या बाल्कनीपर्यंत पोहोचले होते. आणि आता त्या ठिकाणी कशा प्रकारे गार्डनिंग करता येईल यावर कनक लकीला काहीतरी सुचवत होती आणि तो मान हलवून तिला होकार देत होता. ध्रुवचा आवाज येताच लकी कॉफी करण्यासाठी खाली निघून गेला, तर कनक अजूनही तिथेच बाल्कनीच्या अरेंजमेंटचा विचार करत उभी होती. त्याला तिच्याशी बोलायचे होते, तिच्या मनात काय आहे ते विचारायचे होते, पण कसे बोलावे हा विचार करतच तो तिथे दरवाजाला टेकून उभा राहिला. तेवढ्यात कनकने मागे वळून त्याच्याकडे पाहिले आणि एक स्माईल करत ती पुन्हा त्या बाल्कनीकडे पाहून विचार करू लागली. ते आज डिनरला बाहेर जायचे. तिच्या स्माईलवरून ती नॉर्मल आहे असंच वाटत होतं, म्हणून त्याने डिनरचं विचारलं. आत्या म्हटली म्हणून बाहेर जायची काही गरज नाही, तसंही तुमचं काम असेल ना, ती तोंड वाकडं करत म्हणाली. पण तिच्या या छोट्याशा कृतीवर सुद्धा ती त्याला फारच क्यूट वाटत होती. आई म्हटली म्हणून नाही म्हणत होतो, तर तूच सकाळी म्हणालीस ना तुला बोर होतोय म्हणून आज वेळ काढून आलो. तुझं तर असं आहे, काही करायचं म्हटलं तरी अडचण, नाही करायचं म्हटलं तरी अडचण. तो सुद्धा मुद्दाम तिची मजा घेत म्हणाला. हां हां, तर मी ते आत्याला म्हटली होती, तुम्हाला थोडीच. आणि मी नव्हतं सांगितलं माझ्यासाठी वेळ काढून या म्हणून. ती त्याच्याकडे वळत कमरेवर हात ठेवून म्हणाली. सरळ सरळ नव्हती म्हणालीस, पण मुद्दाम आईला सांगत होतीस, कारण माहीत आहे ना मी आईचा शब्द पडू देत नाही. तो तिची गंमत करत होता, पण त्याच्या या वाक्याने तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि ती आपली मान खाली घालून त्याला म्हणाली, हो माहीत आहे मला, त्याच शब्दासाठी तर माझ्याशी लग्न केलं ना. तिचं बोलणं ऐकून त्याला त्याच्या बोलण्यावर पश्चाताप होऊ लागला. त्याला तिला त्याच्या मनातलं सांगायचं होतं. लग्न जरी त्याने आईच्या म्हणण्यावर केलं असलं तरी आता मात्र ती त्याचा जीव बनून बसली होती. मागच्या 5 वर्षात तर त्याने तिला पूर्ण जगापासून लपवून ठेवली होती. जगासाठी कितीही स्टोन हार्टेड असला तरी ती मात्र त्याच्या हृदयाची सम्राज्ञी झाली होती. पण आता हे सगळं तिला कसं सांगावं हाच त्याच्यासाठी प्रश्न होता. ध्रुवचं प्रेम खरंच इतकं खोल आहे का, की तो अजूनही आईच्या निर्णयात अडकला आहे. कनकचा विश्वास ढळतोय, पण ती स्वतःला सावरू शकेल का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, ते दोघं एकमेकांशी कधी आणि कसं बोलणार? मित्रांनो, जर हा भाग पाहताना कनकसारखं तुमचंही मन कधी गोंधळून गेलं असेल आणि ध्रुवसारखं प्रेम असूनही शब्द सापडले नसतील, तर हा भाग नक्कीच तुमच्याशी बोलतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत, तुमची उत्तरं, तुमची बाजू कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि दिलकशीची पुढची गोष्ट चुकवायची नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात नातं अजून घट्ट होणार आहे की अजून गुंतणार आहे ते पाहण्यासाठी जोडलेले राहा. धन्यवाद.